काय राव तुम्हाला नुसतं सगळीकडे चिकन आणि मटनच दिसते। आता मी जेव्हा हॉस्टेलला होते की नाही तेव्हा माझी एक खानदेशी मैत्रीण होती आणि ती काळ्या मसाल्यातली बघा डुबुक वड्याची भाजी एवढी भारी बनवायची की नाही काय सांगू। काय अवघड नाही हो। तर पहिल्यांदा की नाही खोबरं कांदा लसूण आणि एखादी मिरची गॅसवर चांगलं काळं कुळकुळीत होईपर्यंत भाजून घ्यायचं। आता गॅसवर भाजायचं नसतं हे मला पण माहिती आहे, पण कधी कधी पर्याय नसतो। नंतर मिक्सरमध्ये बारीक करायचं। आता बेसन पिठात की नाही तिखट मीठ हळद थोडासा ओवा घालून आपण भजीला जसं पीठ भिजवतो की नाही तसं पीठ भिजवून घ्यायचं। मग फोडणीत की नाही जिरं कांदा खोबऱ्याचं आपण केलेलं वाटण आहे की नाही ते घालून चांगलं परतून घ्यायचं। मग अर्धा चमचा लाल तिखट हळद घालायची। आता काळ्या मसाल्यातली भाजी करायची आणि काळा मसालाच नाही असं कसं होईल बरं। तर मी माऊली मसाल्यांचा की नाही हा काळा मसाला आणि गरम मसाला मागवलेला। मग चमचाभर काळा मसाला अर्धा चमचा गरम मसाला घातला, चांगलं उलतपालतं केलं आणि तेल सुटेपर्यंत बघा हे सगळं शिजवून घेतले। आता वासानं घरच्यांना पहिल्यांदा वाटलं की मी चिकन मटनच बनवते, चांगली खुश झालेली सगळी। पण नंतर बघा टायटाय झालं बिचाऱ्यांचं। पाणी घालून की नाही पाण्याला मग उकळी आली की नाही ती मग हे डुबुक वडे सोडून घ्यायचे। अजिबात चमचा बिमचा लावायचा नाही। जसे वडे शिजतील की नाही तसे ते आपोआप वर येतील। बघा कसली चमचमीत भाजी तयार झाली। चवीला पण की नाही एक नंबर लागते। आता मी सांगते म्हणून एकदा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा बरं का।